आपल्याला दिसतंय पाणी सारखं आहे. आता आपण काय करूया, एकेकाच्या हात याच्यात धुवूया. पहिली वाली चांगलं जोड. तो कागद उचलून ठेवलाय तिकडे हो बघ. चांगलं जोड, चांगलं जोड हो बघ. बघू किती स्वच्छ पाणी होते आपलं. चलो बाजू श्रेयस हो. चल दोघं झालं पाणी संपत आपलं. कोण राहिलं बाई बघा. चल हो चांगलं चला. बघा आता इथं सारखंच पाणी होतं, तेच पाणी आता याने हात धुतले. आपण या ग्लासात ओतूया. किती किती अस्वच्छ आहेत तुमचे पाणी. असं होतं आता कसं झालं म्हणजे तुमच्या हाताला किती घाण होती, म्हणून आपण जेवणाच्या आधी हात धुतले पाहिजे. कळलं? प्रयोग आहे पाण्यात विरघळणारे पदार्थ आणि न विरघळणारे. यात चौथीचे मुलं काय करतात, हा प्रयोग करतायत. प्रथम साखर टाकतायत, मीठ टाकलं, ते हलवलं. बघा थोड्या वेळाने ते दिशेनं असं झालं म्हणजे काय झालं, ते विरघळलं त्याच्यात. फोडलं भर फोडलं भर टाकते. आपण हलवू पण त्याला सरबत करायला हलवतो. विरघळते का बघूया. विरघळली बघा हवा जागा व्यापते. जसे जसे त्या फुग्यात आवाज येते तशी तशी काय होणार आहे, तो फुगा मोठा होत जाणार आहे. उष्णता आहे त्याच्यामुळे काय होणार, फुगा फुटणार. परंतु पाणी ही उष्णता शोषक आहे, त्याच्यामुळे तो फुगा फुटणार नाही. असे दोन फुगे, एक आपल्याला नुसतं हवा भरलेले आहे, एक पाणी मध्ये त्याच्यामध्ये, अशा पद्धतीचे. बरोबर. पहिला फुगा आपण मेणबत्तीच्या वर पकडूया, लगेच फुटला. बरोबर. आता दुसरा फुगा आपण घेऊया, तो फुटतोय का. हा दुसरा फुगा आता आपण ठेवला इथे. कितीतरी वेळ झाला तर अजून फुटत नाही. का कशामुळे फुटत नाही, पाणी आहे की पाणी उष्णता खेचून घेते, त्याच्यामुळे या फुग्याला काही होत नाही. बंद कर. फुटला का नाही, फुटत नाही. ओके बघा काळा झालं तरी फुटलं नाही.